हाय गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर आता 1 ते 2 दिवस झाले आहे की मी जो नवीन यूट्यूबला जो अकाउंट आहे सारे लोखंडे ब्लॉग्स म्हणून खोललेले आहे. तर आता हा ब्लॉग तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेला असेल. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही जर नवीन असते तर कृपया करून मला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढतील आणि तुमच्यापर्यंत माझा ब्लॉग पोहोचेल. तर आता मी शाळेमधून जाऊन आलेलो आहे. तर आता शाळेमधून जाऊन आले म्हणून आता अभ्यास वगैरे काहीच नाही. तर आता त्यामुळे आज मी ठरवलं की ब्लॉग एक तरी तयार करतो मी, अभ्यास नाहीतर पप्पा मला कधी तयार करून नाही द्यायचे. तर आता मम्मी बोलली की गाडी आतमध्ये लाव, तर आता गाडी आतमध्ये लावतो. तर मित्रांनो, आता गाडी वगैरे लावून झालेली आहे. तर आता गायांना खायला घालायचे, ते आता खायला घालायला चाललेलं आहे. हा, खायला घालतो. रे पहा, आमच्याकडे 3 गाय आणि 1 शेळी आणि 2 जे बकरे झाले ते. आता जो आमच्याकडे मुर्गास आहे तो आता गायांना खायला घालतो आम्ही. मी पुढं मुर्गास काढत असेल आय थिंक. मम्मी काढलाय मुर्गास. तर आता मुर्गास काढत आहे. खराब झालं का? तिकडून का चाललंय? तिकडे गेला दादू, कच्ची आणायला कुठून गेला? तिकडे गेला मित्रांनो. आता हा खुरपं आणायला सांगितलंय. खुरपं माहिती उकरून काढायला लागलं. तर मित्रांनो, आता दादा माझा जो मोठा भाऊ आहे तो आता जो विळा आहे तो आणायला गेलेला आहे. आणि मग त्या विळ्याने उकरायचं आणि मग त्यानंतर उकरलं की मग ते टपात टाकायचं आणि मग गायला खायला आणून घालायचं. तर आता बघा कसं पळत आहे. तर हे पहा कसे आमचं कळू. तर आता हा जो आहे तो बोकड आहे. बोकड म्हणजे मेल कार्डामध्ये, आता आपल्यामध्ये जसं मेल फिमेल असतं तसं कार्डामध्ये तसा मेल आहे. त्याला बोकड बोललं जातं. पण इकडं आता थांबत नाही. तर आता पप्पा पण आता आलेले आहेत. पप्पा फवारायला गेले होते ना, मला आता पप्पा आलेले आहेत. हे पहा, पप्पा आले आहेत. आता मी ते पहा, पप्पा पण आलेले आहेत. त्याचा मोठा भाऊ येतो माझा, तो पण जो वेळ आहे तो घेऊन गेलेलो आहे. तर हे पूर्ण अख्खं शेत आहे आमचं. तर आता हे शेत वगैरे आणि इथं ऊस आहे. आम्हाला वाघाची पण खूप भीती वाटते. तर आता काल दुपारी 4च्या दरम्यान एक जे माझ्या वयाचा जो मुलगा आहे त्याला वाघाने नेलं. तर पप्पा आलेले नाही, आज लेक्चरच झाले नाही. आज पेपरचे मार्क सांगितले. किती मार्क आहेत दाखवतो तुम्हाला. हाय करा. आता पप्पा आलेले आहेत. तर आमच्याकडे आता एवढे शेत आहे. तर इथं आता जे आता कांद्याचं रोप आहे ते लावलेले. आता जवळजवळ आमच्याकडं जास्त तर आंब्याची जी झाड आहेत तेच आहेत. आणि आता आंब्याची सीताफळ इकडं सीताफळाची झाड आहे आणि इकडं ऊस. तर आता हे बघा आमचा दादा कसा मुर्गा सांगतो. आमचा दादू बघा कसा सांगतो. दादा हाय कर, हाय कर असं हाय कर. हाय बोल, हाय जोरात बोल. हाय 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 हाय. तर आता त्याने हाय केलेला आहे. तर आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आता कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.